25 गटात आहे ना. शुभेच्छा तुम्हाला आजच्या जेवढ्या पण शर्यती होती त्यासाठी. धन्यवाद. नाव काय बैलांचं म्हटलं दादा? जॉर्डन आहे ना. मांगडे दात्यांचा सुंदर, सप्त हिंद केसरी सुंदर. आणि गुरु. आपल्या समोर रायफल 81 तर मंडळी तुम्ही बघू शकता आपल्या समोर आता पिस्टन आहे. नमस्कार मंडळी, मी शिवम जाधव स्वागत करत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ शिवम वरती. तर आजचा खास ब्लॉग आहे तो म्हणजेच आज आपण आलेलो आहोत पुसेगाव मैदानात. आणि खूप भारी मैदान आहे की आपलं हिंद केसरी मैदान, पहिलं हिंद केसरी मैदान म्हणून ओळखलं जाणारं हे मैदान आहे. आणि खूप सारे बैल आले शर्यतीसाठी आणि सकाळी 8 वाजल्यापासून गट चालू झालेले आहेत. आणि आता आपण संपूर्ण अड्डा पाहणार आहोत. आपल्यासोबत असणार आहे मयूर. आणि तर चला पाहूया अख्खं मैदान. तर मंडळी आजचं जे मैदान आहे ते म्हणजे सेवागिरी महाराजांची यात्रा असते पुसेगावची, त्या निमित्ताने आजचं जे मैदान होणार आहे. आणि अतिशय सुंदर असं मैदान आहे. तुम्हाला मी दाखवतो मागच्या साईडला संपूर्ण अड्डा भरलेला आहे आणि खूप सारे बैल आलेले आहेत शर्यतीसाठी. तुम्हाला दाखवतो आता मी. तर मित्रांनो बघू शकता सोमा ड्रायव्हर तरडफकर, हिंद केसरी सोमा ड्रायव्हर आहेत आपल्यासमोर. नमस्कार ड्रायव्हर. कोणती गाडी आज? आज कोणती गाडी आणताय? आज 2 गाड्या आहेत आहे ना. काय सांगाल आजचं मैदान? आहे ना, पुसेगावचं पारंपरिक जुनं आहे ना. अरे आजचं कितवा गटात आहे मग गाडी ही आता? 25 गटात आहे ना. शुभेच्छा तुम्हाला आजच्या जेवढ्या पण शर्यती होती त्यासाठी. धन्यवाद ड्रायव्हर. दैवत शेठ गोवेकर आपल्या समोर आहेत बघा. नमस्कार दादा. आज कोणती बैल घेऊन आले दादा? हा सर्व आहेत ना. आजचं मैदान कसं का दादा, काय सांगाल आजचं मैदान? आणि कितव्या गटात गाडी लागली तरी? नाव काय बैलांचं म्हटलं दादा? जॉर्डन आहे ना. दादा शुभेच्छा आजच्या मैदानासाठी तुम्हाला. धन्यवाद. तर मित्रांनो वडकीकरांचा सुंदर कॉकटेल आपल्या समोर आहे आणि तो आला आता पुसेगाव मैदान शर्यतीसाठी. आणि थोड्याच वेळात त्या गट आहे तो पाहणार आहे आपण. बघू शकता सुंदर कॉकटेल. तर मित्रांनो बघू शकता आपल्या समोर आता राहुलभाई पाटील यांचा मथुर आहे, जो महाराष्ट्राचा लाडका भारत केसरीचा मानकरी मथुर आलाय पुसेगाव मैदानात. आणि त्याचा पैरा आहे सर्जा सोबत आज, निंबाळकर सरांचा सर्जा. तर मंडळी तुम्ही बघू शकता विठ्ठल ड्रायव्हर आणि निंबाळकर सर यांचा सर्जा, हिंद केसरी सर्जा आपल्या समोर आहे. बघू शकता. तर मंडळी तुम्ही बघू शकता सप्त हिंद केसरी भारत आता आपल्या समोर आहे. आणि पुसेगाव मैदानात आता थोड्याच वेळात त्याच्या गटाची शर्यत आहे. सप्त हिंद केसरी भारत. तर मित्रांनो मुरलीधर शेंडगे, बापूराव शेंडगे चित्रीकर यांचा बबॅडॉन आपल्या समोर आहे, आदत किंग बबॅडॉन. बघू शकता. आणि तो निंबाळकरांच्या सुंदर सोबत आज त्या पायऱ्या आणि आज तो पुसेगावात पळणार आहे. तुम्ही बघू शकता बबॅडॉन. मंडळी पिस्टन 22-11 बघा तुम्ही. महाराष्ट्राचा लाडका पिस्टन 22-11 आपल्या समोर आहे. काय भाऊ कुठच्या गावातलं? वाई गावातलं. काय नाव काय?
नाव काय? किती वाजता आलाय? काल रात्री आम्ही 10 वाजता. शर्यत बघू शकता. निंबाळकर सरांचा सुंदर आणि चित्रीचा बाब्या डॉन आपल्या समोर बघू शकता. तर मंडळी तुम्ही बघू शकता आपल्या समोर आता गुरु आहे आणि त्या साईडला मांगडे तात्यांचा सुंदर. दोघांचा आज पायरा आहे आणि आता ते गटासाठी जाणार आहेत शर्यतीला. बघू शकता गुरु, मांगडे तात्यांचा सुंदर, सप्तहिंद केसरी सुंदर. आणि गुरु. तर मित्रांनो पुसेगावच्या मैदानात आपल्याला मित्र भेटले. काय म्हणताय मित्रांनो, कसं काय, कुठच्या गावचे आहेत? पंढरपूर मधून आला. किती वाजता आलाय? सकाळी 7 वाजता. सकाळी 7 वाजता निघालेला. किती वाजता काय? घरून 7 वाजता निघायला का? बरं आहे लागा. काय कुठचा बैल आवडते एवढ्या लांब आलायला का? मथुरा. मथुर फॅन सगळे. मथुर आणि सर्जा. आज कोण जिंकल वाटतंय काय? 100% सर्जा. आहे का नाही? बघूया आज काय होतंय आणि भेटू मग. चला, धन्यवाद. तर मित्रांनो आपल्या समोर आता वाईचं सोने आहे आणि तो पुसेगावच्या मैदानासाठी आलेला आहे. नमस्कार दादा, काय सांगाल सोन्याबद्दल? म्हणजे गाडी सोडत नाही. हा, पळायला एक नंबर आहे ना. आज पहिरा कोणासोबत आहे सोन्याचा? कसं काय? चतुर्भर आहे का? पप्पू नानांचा चतुर्भर नंबरातला बैल आहे ना. आणि बघू शकता आपल्या बाजूला चतुर आहे आणि त्यासोबत आज पहिरा आहे. कसं काय झालं पहिऱ्याचं नियोजन? काय मैत्री ना. ह्याच्या आधी कधी पळालेली का गाडी सोबत? नाही ना, पहिल्यांदाच नाव का? हा, म्हणजे याला शिकवलेला तो गुरु, त्याचं नाव काय? शंकर. बघू शकता हा शंकर. हा हा. तर आजच्या मैदानासाठी दादा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. नक्की विजय करा. धन्यवाद. तर मित्रांनो आजच्या मैदानात या बैलाने गट पास केलेला आहे. नमस्कार दादा. नमस्कार. काय सांगाल, नाव काय तुमचं? माझं नाव सोमचिंतकर. आणि बैलाचं नाव काय? बैलाचं नाव लक्की. आणि आज पहिरा कोणासोबत आहे? आज पहिरा समीर शेठ भोईर यांचा रुबाब. समीर शेठ भोईर यांचा रुबाब सोबत पहिरा आणि आज त्याने गट पास केला. किती गट होता? 29 मध्ये 29 नंबर गट 2 नंबर तास होती. कशी पाहिली गाडी आज? 1 नंबर गाडी पळाली. टांग्यानं गाडी गट पास केला. आणि घरी तसे किती बैल आहेत आता? घरी आता बैल आता घरची 2 आहेत, आणि तो परच्या आणि सांभाळायला लोणीत असतात. सांभाळायला मध्ये असतात. चांगल्या बघा. आणि कसं काय आपली घरच्या गायचं आहे का बैल? नाही, तो करार केलेला आहे नाशिकवरनं घेतलेला होता. चांगल्या बघा. किती गुलाल झाले असतील तरी आतापर्यंत? आता 4 वर्षाला 4 वर्ष झाले. चांगल्या बघा. आणि आजच्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आज जितके पण आता सेमी आणि ते फायनल होईल त्यात त्यांनी नक्की गुलाल करावा. धन्यवाद.
नाव काय तुझं? ओम कोळे. कितीला? नाद आहे. आज कसं काय सुट्टी आहे का शाळेला सुट्टी घेऊन आली? सुट्टी घेऊन आली. होय. हो. मास्तरांनी काय सांगायचं मग? नाही सांगायचे. आजारी आहे. हो. बैल कसा पाहिला आज काय? चांगला चांगला पाहिला. कोणत्या बैल आवडतो? बैल कोणता आवडतो तुला? नक्कीच आहे. हो. चांगलं आहे बैल. आणि आजच्या मैदानात नक्की तुम्ही गुलाल करावा. शुभेच्छा आणि धन्यवाद. नक्कीच पाहिजे. तर मंडळी बघू शकता आपल्या समोर आता सप्त हिंद केसरी बकासूर आहे, मुळशीचा बकासूर. आणि आताच तो गट पास करून आलेला आहे. सुंदर सोबत आहे आज पायरा त्याचा. बघू शकता वाघ. तर मंडळी बघू शकता आपल्या समोर रायफल 81-81 आहे आणि आज त्याचा पायरा पिस्टन सोबत आहे आणि त्यांनी गट आत्ताच पास केलेला आहे आणि अतिशय सुंदर वेगाने पळाली गाडी. बघू शकता आपल्या समोर आता रायफल आहे 81-81. तर मंडळी तुम्ही बघू शकता आपल्या समोर आता पिस्टन आहे आणि आज त्याचा पायरा रायफल 81-81 सोबत आहे आणि गाडीला खूप वेग होता आज गटात आणि आता थोड्याच वेळात ते सेमी होणार आहे. बघूयात आज काय होतं. पिस्टन 22-11. तर मित्रांनो हे बघा पिस्टन ग्रुप भेटला आपल्याला. हे पिस्टन आणि पिस्टनचा संपूर्ण ग्रुप. का भावांना कधी आलाय मैदानात? सकाळी चालू. किती वाजता तरी आला असेल? 7 वाजता 6 वाजता. है ना. घरातनं किती वाजता निघाला तरी? 3:30 वाजता. रात्री 3:30ला. कसं काय आज गट पास केला पिस्टनने? काय वाटतंय? चांगली गाडी पडली. है ना. रायफल आणि त्याचा वेग चांगला होता काय? चांगलं चांगलं. ज्याला गट निघेल ते फायनलला राहिले सारखे है ना. पुसेगाव सारखं पहिलं हिंद केसरी मैदान मोठं. चांगली गाडी पळाली. चांगली गाडी पाहिलं. काय सांगाल अजून पिस्टन बद्दल? आज कसं काय नियोजन त्याचं? आज काय आहे रायपूर बरं 81-81 रायपूर है ना. रायपूर रायफल पार्टीच आहे बघा रायफल. तर शुभेच्छा भावांनो तुम्हाला. सेमी आणि फायनलला नक्की गुलाल करा. मित्रांनो आपल्या समोर आता पुसेगावचं हिंदकेसरी मैदान आहे बघू शकता आणि त्याच मागच्या साईडला डोंगरावरती तुम्ही गर्दी बघू शकता शर्यत पाहण्यासाठी. हिंदकेसरी मैदान पुसेगाव म्हणजेच आपल्या सेवागिरी महाराजांच्या यात्रेनिमित्त जे आयोजन केलं जातं तेच सेवागिरी महाराजांचं हे पुसेगाव मैदान. गर्दी बघू शकता तुम्ही. फॅन्स संपूर्ण बैलगाडीचे फॅन्स. घरनिकीचा राजा सेमीफायनल साठी खाली चाललाय तुम्ही बघू शकता. बकासूर सेमी पार केली आणि आता फायनल साठी पात्र झालं. मित्रांनो पुसेगावच्या आता सर्व सेमी झालेले आहेत. आता थोड्याच वेळात फायनल होणार आहे आणि आपला मित्र प्रणय आपल्यासोबत आहे बघा. आपल्यासोबत मुंबईला असतो आपल्या कॉलेजमध्येच, पण आता आम्ही दोघंही एकाच गावचे असल्यामुळे पुसेगावला भेटलं. तोही बैल घेऊन आलेला होता. काय प्रणय कसं काय पुसेगावचं मैदान या वर्षीचं? काय खूप मोठं आहे मैदान तर खूप मोठं. चांगलं झालं. गर्दी 1000 गाड्या आल्या. गाड्या गट होती 100 102 का 3 गट झाले. आता थोड्या वेळात फायनल होईल बघूया आपण. तर मंडळी आता सेमी फायनल सर्व झालेले आहेत आणि आता फायनलचा फेरा होणार आहे. लॉट पाडायचे चाललेत आणि तुम्ही गर्दी बघू शकता. पुसेगाव हिंदकेसरी मैदान.
मित्रांनो पिस्टन आणि रायफल खाली निघालेत फायनलसाठी. करता येतो तसं हार झाल्यानंतर ती पकवायची तर बक्कासूरचे फॅन भेटले आपल्याला. कुठून आलाय? काय कुठे राहिला? मुंबईला कुठे? मुंबईला मी मुंबई पोलीस मध्येच आहे. हा, बकासूरसाठी आलो इथं. बक्कासूरसाठी. का हो बक्कासूर? प्रेम आहे बक्कासूरवर प्रेम आहे. आज पुसेगावचं फायनल मारलं, काय म्हणतात दादा? बकासूर आमचं माझं मी आता ना माझा भरून आले. बोलायला शब्द नाही. शब्द नाही.